नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि झी मराठीवर सनई चौघडे ही मालिका सुरू होणार आहे आणि त्या मालिकेतले कलाकार आता माझ्यासोबत आहेत. कसे आहात दोघही? अरे मस्त. सनई वाजू दे, सनई चौघडे. हे पेअर जे आहे ते आम्हाला बघायला प्रचंड आवडणार आहे. सो तुम्ही स्वतः दोघं किती एक्साइटेड आहात मालिकेसाठी? तुला प्रोमोवरनं एक आयडिया आली असेलच की वी आर सो एक्साइटेड आणि आम्ही दोघंही खूप दिवसानंतर पुन्हा एकदा येस झी मराठीवरती एका दैनंदिन मालिकेतनं येतोय. आम्ही अदरवाईज प्रोजेक्ट असे छोटे छोटे करतच होतो, पण खूप दिवसांनी आम्ही दोघंही जण दिसणार आहोत. अर्थातच रात्रीचं खेळ चालू मधला दत्तू तुम्हाला सगळ्यांना आवडीचा आहे, पण सुभाष खूप वेगळा आहे दत्तूपेक्षा. आणि मला वाटतं जशी मेघना आहे तशीच पमा आहे, त्यामुळे मला फार काही वेगळं करावं लागत नाहीये. नाही, खूपच वेगळं कॅरेक्टर आहे आणि आम्ही खूप एक्साइट आहोत. मेघनाताईंना मी खूप वर्षापासून ओळखतो, म्हणजे आवाजामुळे. खरं तर आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर मलाही भीती होती थोडीशी, पण आली की असं अशीच गोड झाली. तू आता कशी भेटलीस तिला तसंच भेटणं झालं. म्हणा अरे याप नाही आपल्यातले म्हणलं काही नाही. त्यामुळे आणि पहिल्यांदा आम्ही एकत्र काम करतोय, पहिल्यांदा भेटल्यानंतर पहिल्यांदा एकत्र काम करतोय आणि बऱ्याच वर्षात आम्ही दोघंही झीवर परत येतोय. त्यामुळे खूप एक्साइट आहे. दत्तापेक्षा वेगळा रोल आहे जसं आता मेघनाताई म्हणे तसं. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे की प्रेक्षकांना कसं कितपत ते भावेल पात्र ते. नक्कीच नक्कीच खूप छान. तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली आहे ते मला जाणून घ्यायचंय. मनस्वी सावंत वन डे क्रिएशनच्या ज्या प्रोड्युसर आहेत त्यांचा मला फोन आला की आपल्याला एक रोल आहे आणि तो स्वामी भक्त आहे. सो तिकडेच मला आधी सगळ्यात स्वामी भक्त आहे म्हणल्यावरच मी खुश झाले होते की म्हणजे हे स्वामींनी पाठवलेलं काम आहे, त्यांचा आशीर्वाद मला आहे. मग त्याच्यानंतर 15 दिवस आमचं काहीच बोलणं झालं नाही आणि मग एक म्हणजे आधी ऑडिशन मी तिच्यासाठी देऊन गेले होते. मग आल्यावर पुन्हा एकदा एक ऑडिशन झाली, मॉक टेस्ट झालं, शूट एक झालं, फोटोशूट, आणि मग मला हा रोल मिळाला. म्हणजे तू क्विक तुझी रिॲक्शन अशी होती की हो मला करायचं आहे? हो, कारण ती स्वामी भक्त आहे, म्हणजे काही वेगळं करायचं नव्हतं ना. मला तुझ्या आयुष्यातलं स्वामींचं महत्व थोडक्यात काय? स्वामी माझं सर्वस्व आहे, स्वामी माझं सगळं काही आहे, स्वामी माझी अनुभूती आहे, स्वामी माझी शक्ती आहे, स्वामी माझं सामर्थ्य आहे आणि स्वामी माझा आवाज आहे, स्वामी माझा विश्वास आहे आणि स्वामी माझं प्रेम आहे. बरं मला सांग, पहिला प्रोमो शूट करताना किती मजा आली आहे? कारण पहिल्याच प्रोमो मध्ये इतका मस्त तामझाम आहे, लग्न आहे. मला फक्त एवढं सांगायचं की पहिला जो प्रोमो आहे तर झीनी आमच्यावरती खूप जास्त मेहनत घेतली आहे आणि ऋषिकेश पोटे यांना मी सर्वस्व याचं म्हणजे पूर्णतः क्रेडिट देते की ऋषिकेश पोटेनी एवढी मेहनत घेतली आणि अनिकेत खंडागे जे आमचे डीओपी आहे तर कमाल आहे. म्हणजे एवढा सुंदर प्रोमो आणि इतका अमेझिंग रिस्पॉन्स मला वाटतं कमबॅक साठी माझ्यासाठी हे फार दैवी आहे. बरं मला सांग, रिअल लाईफ मध्ये तू करिअर, कुटुंब या दोन्ही भूमिका साकारतीयस बरोबर रिअल लाईफ मध्ये. तसंच मालिकेत 4 मुली सांभाळून तारेवरची कसरत आहे. प्रत्येक स्त्रीसाठी ती असतेच, घरातलं सगळं सांभाळून सगळं करायचं. पण एक मेघनाताईसाठी तिचा एक सपोर्ट सिस्टम, आधार, तिची प्रेरणा रिअल लाईफ मध्ये कोण आहे? अंजली एरंडे माझी आई, हीच माझा आधार, माझी प्रेरणा, माझं सगळं काही माझी आई आहे. कारण तिने मला कायम दिशा दाखवली. आता 2 वर्षापूर्वी माझे बाबा नाही आहेत, पण अदरवाईज माझ्या बाबांमुळे मी या क्षेत्रात आले आणि ते माझं हे होतं आणि त्यांची इच्छा होती की मी एखादा डेली सोप करावा. सो मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी पण मला आशीर्वाद दिला आणि आता ते स्वामींसोबत आहेत आणि ते दोघं माझं भलं करतायत. बरं मला सांगा, आईंसारखेच बाबा सुद्धा मुलींच्या लग्न कर असे पाठी लागताना दिसत आहेत की ते आईला समजवत? नाही, त्याला अजिबात टेन्शन नाही आहे. अजिबात टेन्शन नाही त्याला लग्नाचं. कारण प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरला असतो हेच तिला सांगायचा प्रयत्न करतो. स्वामी आहेत ना, स्वामी बघतील. हा, पण त्याला जबाबदारीची जाणीव आहे, पण तो दाखवत नाहीये. त्यामुळे माझ्या पोरी मला माहिती आहेत कशा आहेत ते. मी म्हणेल तिथेच ते लग्न करणार एवढा विश्वास आहे. त्यामुळे त्याला टेन्शन अजिबात नाहीये आणि मुहूर्त येईल त्यावेळेस होईलच ना सगळं, त्यात काय एवढं. तुझ्याकडे येईल अभिनय की व्हॉइस ओव्हर, पहिलं प्रेम? अभिनय हा आवाजासाठी पूरक असतो आणि आवाज तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्ही अभिनय करता. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंट आहे, एक के साथ एक फ्री. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? तुझ्या गोड आवाजात आम्हाला ऐकायचंय. गोड आवाजात ऐकायचंय. प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त हा ठरलेला असतो. 16 मार्च पासून नवी मालिका सनई चौघडे रात्री 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. खूप छान वाटलंय तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला या मालिकेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू. श्री स्वामी समर्थ.